त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. हे कधीच सुधारणार नाहीत. किती वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा यांनी अपमान करायचा आणि आपण ऐकून घ्यायचा. लिहिलंय, पुस्तकात वाचा. कोणत्या ऐतिहासिक पुस्तकामध्ये लिहिले आहे ते सांगा आधी. छत्रपती शिवाजी महाराजांवर भरपूर ऐतिहासिक संशोधन झाले आहे, भरपूर इतिहासकारांनी लिहिले आहे. तुझ्याकडे कोणता ऐतिहासिक पुरावा आहे? काहीच नाही. समकालीन पुरावे, शिव, भारत, चिटणीस बकर, सभासद बकर, अनेक साहित्य, मराठा इतिहास खंड, कशात उल्लेख आहे? केळुचकर, सरदेसाई, जदुनाथ सरकार, सेतू माधवराव, शेजवलकर, मेहेंदले, राजवाडे, भाडारकर, फाटक, वासी, बेंद्रे, गोखले, पुरंदरे, कोणी याचा उल्लेख केला आहे? कोणत्या मराठा इतिहासात आणि पाठ्यपुस्तकात याचं वर्णन आहे ते सांगा. पिवळ्या पुस्तकांचा इतिहास आम्हाला नका सांगू. एक साहजिकच विचार करण्याची गोष्ट, ज्यांना संतांनी युग पुरुष, जाणता राजा, धर्म संस्थापक असे म्हटले, ज्यांनी अतिबलाढ्य मुघलांना नमवलं, ज्यांनी आदिलशहाला झुकवलं, ज्यांनी कुतुबशाह, निजामशाह यांना संपवलं, ज्यांनी इंग्रज पोर्तुगीज यांना वटणीवर आणलं, ज्या शिवरायांनी स्वधर्मातील अन्यायाने कुधर्मी लोकांना शिक्षा दिली, ते अधर्म आणि कुनीती पचवून घेतील. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. तुला स्वतःला शूद्र समजायचं तर समज, परंतु धर्माला नावानं कडू. हिंदू सनातन धर्मामध्ये 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे वर्ण आपल्या कर्तव्य आणि कर्मामुळे आधीच श्रेष्ठ आहेत. त्यातल्या 13व्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात, चतुर्वर्ण माया सृष्ट गुण कर्मा विभाजिते. म्हणजेच वर्णाची विभागणी ही गुण आणि कर्मामुळे केली जाते. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, बंद कर आधी, नंतर माफी माग. मी जे काही बोललो असेल त्याच्याने कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी ते माझे शब्द मागे घेतो.